धुळ्यात राज्यस्तरीय इज्तेमाला नुकतीच सुरुवात झाली आहे। या 3 दिवसीय इज्तेमाला महाराष्ट्रभरातून लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत। 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या 3 दिवसीय इज्तेमाला दाखल झालेल्या बांधवांसाठी सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। तर अतिशय शिस्तबद्ध असं राज्यस्तरीय इज्तेमाचं धुळ्यात आयोजन करण्यात आलं आहे। शुक्रवारपासून सुरू झालेल्या इज्तेमाचा समारोह रविवारी होणार आहे। यात राज्यभरातून सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांना राज्यासह दिल्ली, गुजरात यांसह विविध राज्यातून आलेल्या मौलवींनी इस्लाम धर्माच्या शिकवणासह माणुसकी जोपासण्याबाबत शिकवण या माध्यमातून दिली आहे। तर महाराष्ट्रभरात दावत-ए-तबलीगसाठी काम करणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी इज्तेमाचं आयोजन करण्यात येते। तर या इज्तेमामध्ये 80 ते 85 जोडप्यांची लग्न देखील होणार असल्याची माहिती औरंगाबाद येथील ॲडव्होकेट सगीरुद्दीन काजी यांनी दिली आहे। राज्याचा एक दावत व तबलीगचे काम करणारे जुने जेवढे वर्कर आहेत, जे कमीत कमी खूप वर्षापासून दावतच्या तबलीगमध्ये लागलेले आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी एक मागील 6-7 महिन्यापूर्वी ह्या डेट डिसाईड झाली होती। त्याच्याप्रमाणे 15 तारखेला याचा समारंभ सुरुवात झाली होती। 15 तारखेला फजरच्या नमाजामध्ये आमची पहिली नमाज असते त्यावेळेस सुरू झालं होतं आणि काल फजरमध्ये बयान झाला, त्याच्यामुळे जुम्माच्या नमाजमध्ये झालं आणि 4 नमाजमध्ये आमचा बयान झाला। आज दुसरा दिवस आहे। फजरमध्ये बयान झाली, तर 10 वाजता वेगळे 2-3 कार्यक्रम झालेले आहेत। आज दुपारचं बयान असणार आहे आणि संध्याकाळी मगरिबचा मुख्य बयान असणार आहे। उद्या सकाळी म्हणजे 17 तारखेला रविवारी सकाळची फजरची मजलिस आणि 10 वाजेनंतर शेवटची म्हणजे प्रमुख मजलिस होणार आहे। त्यांचा प्रार्थना म्हणजे दुआ होणार आहे। आता ह्याच्या मागचा हेतू हेच होता की जे आपले म्हणजे प्रत्येक समाजाचे लोक जर आपापल्या धर्मावर पूर्णपणे पालन केलं तर जगामधले आणि पूर्ण समाजामधले जेवढे काही म्हणजे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह होऊन जातात। कारण की प्रॉब्लेम काय आहे एकच की प्रत्येकाने आपल्या धर्माची शिक्षण घेतलेले नाही आणि जे शिकले ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी झाले शिकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काय पालन बरोबर होत नाही आणि प्रत्येकाने जे ऐकले त्याच्यावर पालन करतात। परंतु आपल्याला खरं काय आहे, खरं म्हणजे आजच्या प्रोग्रामचा हेतू म्हणजे आमचा इस्लाम धर्म काय आहे आणि एकी आणि भाईचारा आणि आपलं म्हणजे जोड म्हणजे एकत्र येणे त्याला किती महत्त्व आहे आणि कशासाठी भाईचारा निर्माण होण्यासाठी एकत्र येणे हे महत्त्वाचे आहे। त्याच्यामुळे आम्ही हे प्रोग्राम आम्ही औरंगाबादून आलेला आहे। 2 दिवसापासून आम्ही इथं रात्रंदिवस आहे। इकडं झोपण्याची, राहण्याची, खाण्याची जबरदस्त व्यवस्था आहे। म्हणजे असं वाटत नाही की एवढं मोठं जनसंख्या इथं आलेली आहे। कशाही प्रकारची इथे कोणत्याही वस्तूची कमी पडत नाही। पाणी वेळेवर आहे, प्रत्येक वस्तूची म्हणजे कशाची कमी पडलेली नाही। प्रत्येकजण आपापल्या वेळेमध्ये आपले सर्व जेवणाचे बंदोबस्त आहे। आपण पाहिलं असं मागं जेवणाचे वेगवेगळे झोन बनलेले आहेत। त्यानंतर आपल्याला स्वच्छतेसाठी त्यासाठी म्हणजे स्वच्छतागृह बांधलेले आहेत आणि म्हणजे राहण्यासाठी म्हणजे चांगलं बिछायत बसवलेली आहेत। त्याच्यामध्ये एकीचं म्हणजे निर्माण होतो की कुठूनही मोठा माणूस जरी आला, पैशावाला आला, गरीब आला, त्याला त्याचं झोपावं लागेल, त्याचं राहावं लागेल आणि हे एकी त्यांच्यामध्ये निर्माण होते। तिथे जो संभाषण होतात, भाषणं होतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ते भेदभाव होत नाही। कोणत्याही प्रकारची अशी गोष्ट तुम्हाला ऐकायला भेटणार नाही जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे आपल्याला वाटेल। धर्माचं पालन करण्यासह धर्माची शिकवण, आपसात प्रेम, बंधुभाव, भाईचारा निर्माण करण्यासाठीचं इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या इज्तेमासाठी राज्यासह परराज्यातील बांधवांनी देखील आपल्या परीनं सहयोग देत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। या इज्तेमासाठी हजारो स्वयंसेवकांची नेमणूक केली असून पार्किंग पासून ते जेवणापर्यंत सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडली आहे। तर या इज्तेमासाठी पोलीस प्रशासनानं देखील चोख असा बंदोबस्त तैनात केला आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।